खोपोलीत पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता, पण लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे। वीकेंडला खोपोलीत पर्यटकांचा ओघ, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पोलीस उतरले रस्त्यावर। खोपोली थंड हवेचे ठिकाण आणि लोणावळा, खालापूर परिसरातील पर्यटन स्थळांमुळे वीकेंडला खोपोली शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पर्यटकांच्या प्रचंड संख्येमुळे खोपोली शहर पूर्णपणे जाम झाले होते। मात्र ही बिकट परिस्थिती हाताळण्यासाठी खोपोलीतील लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली। लोकप्रतिनिधींची समयसूचकता, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे आणि पर्यटकांचे हाल होत असल्याचे पाहून नवनिर्वाचित नगरसेवक तथा परिवहन सभापती किशोर अनंत पाटील यांनी तातडीने पुढाकार घेतला। त्यांच्यासोबत केएमसी कॉलेज खोपोलीचे उपाध्यक्ष दिलीप पोरवाल आणि पत्रकार कल्पेश गुरव यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून वाहतूक सुरळीत केली। नेमकी कुठे अडचण येत आहे हे ओळखून या सर्वांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून वाहतूक नियमन करण्यास सुरुवात केली। भर उन्हात आणि गोंधळाच्या वातावरणात या सर्वांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे शहरभर कौतुक होत आहे। पोलीस प्रशासनाची मेहनत, खोपोली पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। वाढलेली वाहने आणि अरुंद रस्ते यामुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले होते। लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी दिलेल्या साथीमुळे पोलिसांनाही मोठा आधार मिळाला। कित्येक तास अडकलेल्या प्रवाशांना लोकप्रतिनिधींच्या मदतीमुळे मोकळा श्वास घेता आला। पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेत्यांमधील उत्तम समन्वयाचे हे उत्तम उदाहरण ठरले। सतर्कता, किशोर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ तक्रार न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याला पसंती दिली। शहरातील नागरिकांना आणि पर्यटकांना त्रास होऊ नये ही आमची जबाबदारी आहे। खोपोली पोलिसांनी या परिस्थितीत उत्तम काम केले असून त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य होते। किशोर अनंत पाटील, परिवहन सभापती।